जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण पहिल्या अध्यायाच्या 21 ते 23 श्लोक यांचा मूळ संस्कृत आणि त्यांचं मराठीमध्ये सविस्तर अर्थ पाहणार आहोत. अर्जुन उवाच. श्लोक 21. सेनायोरुभयोर्मध्ये रथं स्थापये मे युच्युत यावदेतान्निरीक्ष्यहं यदुकामान् वस्थितान्. श्लोक 22. कर्मय्या सह योद्ध व्यस्मिन्नर समुद्यमे. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या या ज्यांच्याशी मला भयंकर शस्त्रास्त्रामध्ये स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे. हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. त्यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांच्या सेवक त्यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंताची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीची वाट पाहतात असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यास अधिक आनंद मिळवतात. भगवंत स्वामी असल्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. स्वतःच्या भक्तांना स्वतःपेक्षा स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळतो. भगवंत स्वामी असल्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. परंतु आपला भक्त आपल्याला आज्ञा देत असल्याने पाहून त्यांना दिव्यानंद होतो. वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी भक्ताचा भाव पाहून तेही आनंदी होतात. भगवंताचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांची आणि चुलत्याची युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांतमय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. त्यासाठीच युद्धभूमीवर उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी
करण्यात ते किती कृतनिश्चयी होते हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. श्लोक 23. योत्समानान् यक्षेऽहं यं यतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्या मला पाहू दे. दुर्योधन पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकविणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळ्यातील मणी असले पाहिजेत असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांताच्या वाटेघाटींची बोलणी करण्याचा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता. या व्यतिरिक्त ही गोष्टही सत्य होते की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. त्यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण निश्चिती होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी संघर्ष करायचा आहे त्यांच्या बळाचे अनुमान यावे याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा झाली. संजय उवाच. अध्याय पहिल्याचा 24 श्लोक. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनायोरुभयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तम. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि निद्रेवर विजय प्राप्त करणाऱ्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान या दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता. कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवतभक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही. अशा रीतीने भक्त श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून अज्ञान आणि निद्रा यांच्यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना आणि समाधी असे म्हणतात. ऋषिकेश अर्थात जीवाचे मन आणि इंद्रिये यांचे मार्गदर्शक या नात्याने भगवंत दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याच्या अर्जुनाचा उद्देश जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले. इथे 24 श्लोकचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.